सर्व आयटेक यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, काही महत्वाची माहिती देणार आहे. आता बऱ्याच मुलांचा एकसारखा बऱ्याच मुलांचा म्हणण्यापेक्षा प्रत्येक मुलांचा जे फर्स्ट इयरचे आणि सेकंड इयरचे आणि ज्यांचे आता ऑगस्ट महिन्यात पेपर आहे, प्रॅक्टिकल एक्झाम आहे, सीबीटी एक्झाम आहे, अशा सर्व मुलांचा एकच प्रश्न आहे की सर आमचे जे हॉल तिकीट आहे प्रॅक्टिकलचे किंवा सीबीटीचे हे कोणतेच हॉल तिकीट डाउनलोड होत नाही. आता त्याचं पहिले मी तुम्हाला कारण सांगणार आहे काय आणि हॉल तिकीट कशी डाउनलोड करायचे याच्यावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी, जे फर्स्ट इयरची मुलं आहे किंवा 1 इयर ट्रेडचे किंवा फर्स्ट इयरचे मुलं, अशा सर्व मुलांचं जे सिद्ध पोर्टल आहे या सिद्ध पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ते व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहे. तर त्या फर्स्ट इयरच्या मुलांनी तिथून हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि जे सेकंड इयरचे मुलं आहे यांचा त्या प्रोफाईलवर डाटा अपलोड नाहीये. तुमच्याकडून तशा कोणत्याही प्रकारचा डाटा घेतलेला नाहीये. त्यामुळे जे सेकंड इयरचे मुलं आहे त्यांनी हे जे आपलं एनसीबीटी एमआयचं पोर्टल आहे जुनं, याच्यावरूनच आपलं जे हॉल तिकीट आहे हे डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, कसं करायचं काय करायचं ते हॉल तिकीट आल्यावर पुन्हा एकदा मी तुम्हाला क्लिअर करून देईल. या व्हिडिओमध्ये एकदम महत्वाची गोष्ट सांगायची, जे आपल्या परीक्षेच्या तारखा आहे किंवा हॉल तिकीटच्या तारखा आहे या टाइम टेबल मध्ये थोडासा काही बदल झालेला आहे. आता एकूण तुमचे जे टाइम टेबल आहे हे टाइम टेबल 3 वेळा बदललं गेलेलं आहे. किती वेळा? 3 वेळा. तर त्या तिघांमध्ये थोडा थोडा काय बदल आहे ते आपण बघून घेऊ आणि अजून तुमच्यापर्यंत हॉल तिकीट का बरं पोहोचलं नाही हे पण आपण एकदा थोडक्यात समजून घेऊ. आता बघा, जे आपलं टाइम टेबल होतं हे सर्वात पहिलं कधी रिलीज झालं होतं, तर ते सर्वात पहिलं आपलं 5 जूनला रिलीज झालं होतं. आता त्यामध्ये आपल्याला त्यांनी काय तारखा सांगितल्या होत्या त्या पण मी तुम्हाला दाखवून देतो. हे बघा, हे सर्वात पहिलं आपलं टाइम टेबल आलं होतं AITT म्हणजे आपलं जे ट्रेडचं एक्झाम आहे आणि प्रॅक्टिकल एक्झाम आहे याचं सर्वात पहिले 5 जूनला टाइम टेबल आलं होतं. त्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, सध्या मी फक्त जे गरजेचं आहे ते सांगतो, याच्यात बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऍक्टिव्हिटी शेड्यूल, जे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं शेड्यूल आहे याच्या तारखा त्यांनी आपल्याला याच्यात दिलेल्या होत्या. त्यामध्ये महत्वाची तारीख काय होती आपली, प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड. आता ही तारीख होती आपली 17 जुलै ते 5 ऑगस्ट. काय? 17 जुलै ते 5 ऑगस्ट. आणि हे कोणाकोणासाठी होतं, ट्रेनिंगसाठी पण आणि आयटासाठी पण. 17 जुलै ते 5 ऑगस्ट असा त्यांनी एक अंदाजे स्लॅब दिला होता, बरोबर. पण आता 17 जुलै तर होऊन गेलेली आहे. 17 जुलै होऊन 10-15 दिवस वरती झालेले. आज 27 जुलै म्हणजे 10 दिवस वरती झालेले, तरी सुद्धा तुमचं हॉल तिकीट अजून डाउनलोड झालेलं नाहीये. कारण याच्यामध्ये आणखी त्यांनी लगेच जुलै महिन्यात या टाइम टेबल मध्ये बदल केला. त्या टाइम टेबल नुसार, एक मिनिट मी लगेच तुम्हाला ते टाइम टेबल दाखवून देतो. त्या टाइम टेबल नुसार तुमच्या तारखा काय ते आपण बघून घेऊ. हे बघा, आता हे जुलै महिन्याचं टाइम टेबल आहे. त्यांनी जुलै महिन्यामध्ये याच्यात लगेच काय केलं, रिवाइज केलं आणि त्या टाइम टेबल मध्ये थोडाफार बदल केला. काय बदल केला तो पण आपण लगेच खाली जाऊन बघून घेऊ. काय म्हटलं त्यांनी, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऍक्टिव्हिटी शेड्यूल. आता यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड. प्रॅक्टिकल हॉल तिकीटची डाउनलोडची तारीख काय दिली होती, 25 जुलै ते 6 ऑगस्ट. थोडीशी ब्लर दिसत असेल इमेज, कारण ही पीडीएफ आपण नेटवरूनच घेतलेली. तर मी तुम्हाला तोंडी तारीख सांगून देतो. तारीख काय सांगितली होती त्यांनी, 25 जुलै ते 6 ऑगस्ट. म्हणजे 25 जुलै नंतर तुम्ही जे आपलं हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. पण तरी सुद्धा आता 25 जुलै होऊन गेलेलं आहे. मी आपल्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं, कारण तेव्हा आपल्या समोर हे टाइम टेबल होतं. ठीक आहे, तर आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगितलं होतं, 25 जुलै नंतर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे. अजून व्हिडिओ संपलेला नाही. अजून त्यांनी आता याच्यात काय केलंय, बदल केलेला आहे आणि तिसरं जे शेड्यूल आहे हे तिसरं शेड्यूल त्यांनी आपल्याला टाकलेलं आहे. हे बघा, आता हे आपलं प्रॅक्टिकल एक्झामचं तिसरं शेड्यूल आहे. किती तारखेचं आहे, 24 जुलै, म्हणजे 3 दिवसापूर्वीचं हे शेड्यूल आहे. आणि त्यानुसार त्यांनी आपल्याला काय काय सांगितलंय ते आपण बघून घेऊ. कारण आता तुम्ही म्हणाल सर 3 टाइम टेबल आले, आपल्याला नेमकं फॉलो कोणतं करायचंय, तर आपल्याला फॉलो हेच करायचंय, जे जे ते रिवाइज येतील, नवीन नवीन तारखा देतील त्याच आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. ठीक आहे, आता त्यांनी इथं काय म्हटलेलं आहे, प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऍक्टिव्हिटी शेड्यूल. प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऍक्टिव्हिटी शेड्यूल मध्ये त्यांनी काय म्हटलंय, जे आपलं हॉल तिकीट आहे प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड हे कधीपासून आहे, 29 जुलै ते 6 ऑगस्ट. कधीपासून आहे, 29 जुलै ते 6 ऑगस्ट. मग आता तुम्ही रोजची विंडो चेक करत असाल, हॉल तिकीट डाउनलोड होत नाही, हॉल तिकीटचा मेसेज येत नाही. काही जणांना तर प्रॅक्टिकल एक्झामच्या पेमेंटचा पण मेसेज आलेला आहे, मेल आलेला आहे, मेसेज आलेला आहे. तो मेसेज का बरं आलेला आहे ते पण मी तुम्हाला इथे एका मिनिटात क्लिअर करून देतो. सर्वात पहिले ही तारीख लक्षात घ्या. आता तुमचं जे प्रॅक्टिकलचं हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट कधी डाउनलोड करायचं आहे तुम्हाला, 29 जुलै ते 6 ऑगस्ट. मग तुम्ही म्हणाल सर आपले 1, 2, 3, 4, 5 ऑगस्ट मध्ये तर आपलं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे, बरोबर आहे. पण आता हे जे हा जो डाटा आहे, कोणता डाटा आहे, तुमचा हॉल तिकीटचा, परत तुमचा पर्सनल जेवढा पण डाटा आहे तो आयट्याकडून अजून डीव्हीटीला अपलोड झालेला नाहीये. म्हणजे आपली जी डीजीटी आहे तिथपर्यंत तो डाटा पोहोचलेला नाहीये. त्याच्यामुळे ह्या ज्या तारखा आहे या तारखा सारख्या काय होत आहे, चेंज होत आहे. मग ते जेव्हा जाईल मॅपिंग, ते कशासाठी, प्रॅक्टिकल एक्झामिनर आणि मॅपिंग
हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. त्या सिद्ध पोर्टलवर सारख्या सारख्या काही अडचणी येत आहे, त्यामुळे आयट्याकडून तो डाटा तिथपर्यंत पोहोचला गेलेला नाहीये आणि त्याच्यामुळे तुमचं जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही. मग नवीन तारखा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, 29 जुलै ते 6 ऑगस्ट. आता या ज्या 7 दिवसाच्या स्लॅब मध्ये तुमचं जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. ठीक आहे, आता याच्यामुळे नक्कीच आपलं जे प्रॅक्टिकल एक्झाम आहे याच्यावरती परिणाम होऊ शकतो. झाला अजून झालेला नाहीये, त्यांनी आपल्याला ते अजून क्लिअर केलेलं नाहीये. ते लगेच जसं त्या तारखांमध्ये बदल होईल तसं त्याचं पण टाइम टेबल येईल, ते पण मी लगेच तुमच्यापर्यंत घेऊन येईल. पण 60 ते 70% शक्यता आहे तुमची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही 5 ते 7 दिवसांनी पुढे जाऊ शकते. आलं लक्षात, ते या कारणामुळे. आता बघा इथं मेन प्रॉब्लेम काय आहे, जो डाटा आहे, डाटा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन रजिस्ट्रेशन ड्राईव्ह, म्हणजे हा जो डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, या डाटाची मागची तारीख होती 2 जुलै. 2 जुलै ते किती जुलै होती, साधारण 22 जुलै पर्यंत ही तारीख होती. आता एवढ्या 20 दिवसांमध्ये हा जो डाटा आहे हा डाटा डीजीटी पर्यंत पोहोचलेला नाहीये. डीजीटी म्हणजे जे आपलं दिल्ली बोर्ड आहे यांच्यापर्यंत हा डाटा पोहोचलेला नाही. त्याच्यामुळे तुमचं जे सारखं पोस्टपोन व्हायचं काम चालू आहे. जोपर्यंत तो डाटा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुमचे हॉल तिकीट जनरेट होणार नाही, आणि हॉल तिकीट जनरेट नाही झाले तर ते डाउनलोड करताच येणार नाही. ठीक आहे, साधा सोपा विषय. त्यामुळे तुमचं जे सारखं हॉल तिकीट डाउनलोड करायचं जे सारखं पोस्टपोन होत आहे. आता दुसरी गोष्ट, सेकंड इयर साठी तुम्हाला जे आपल्या एनसीव्हीटीचं पोर्टल आहे जे मी आता दाखवलं, एनसीव्हीटी MIS, याच्यावरून तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. आणि जे फर्स्ट इयरचे मुलं आहे यांना ऑलरेडी स्किल इंडियाची जी लिंक आलेली आहे त्या लिंकवरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. कसं काय मी ते आपल्या एखाद्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये, जेव्हा एखाद्याचं हॉल तिकीट डाउनलोड होईल तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये सांगून देईल. आणखी एक शेवटचा विषय राहिला, काही मुलांना असा मेसेज आलाय की तुमची जी प्रॅक्टिकलची फी आहे ही फी जी आहे ही अजून जमा झालेली नाहीये, तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. ते काम कोणाचं आहे बघा, इथं हे जे सर्व काम आहे यामध्ये 80% काम कोणाचे असतात, आयट्याचे असतात. कोणाचे असतात, आयट्याचे असतात. यात तुमचा काहीच रोल नसतो. तुमचा रोल काय होता, जाऊन फी जमा करणे, बरोबर आहे. तर तुम्ही फी जमा केलेली, पण आयट्याकडून इथं म्हटलेलं बघा, आयट्या आणि ट्रेनिंग म्हणजे काय, जे अटेंडन्स अपलोड आहे, तुमची अटेंडन्स अपलोड करायचं हे काम कोणाचं आहे, आयट्याचं आहे. तुमचे मार्क अपलोड करायचे हे काम कोणाचं आहे, आयट्याचं आहे. तुमचं प्रॅक्टिकल फी स्टेटस अपलोड करणे हे पण काम कोणाचं आहे, आयट्याचं आहे. तुमचं काम काय होतं, फी जमा करून दिली, तुम्ही फी जमा करून दिलेली, पण आयट्याकडून त्या पोर्टलला प्रॉब्लेम येत असल्यामुळे तुमचं हे जे फीचं स्टेटस आहे हे अजून त्यांच्याकडे तिथं अपडेट झालेलं नाहीये, कुठे, डीजीटीला. त्यामुळे तुम्हाला तो मेसेज शो होतोय. आता 1-2 दिवसात जेव्हा हे तिथं अपलोड होऊन जाईल तेव्हा तुम्हाला तो मेसेज येणार नाही. मग तुम्हाला डायरेक्ट कसला मेसेज येईल, हॉल तिकीटचा मेसेज किंवा मेल येईल. त्यानंतर आपलं जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. मग थोडक्यात तुमची जी नवीन तारीख आहे हॉल तिकीटची ही किती तारीख आहे, 29 जुलै ते 6 ऑगस्ट. मग आज 27 तारीख आहे, 28, 29 म्हणजे परवाच्या दिवशी संध्याकाळी वगैरे किंवा रात्री आपण प्रयत्न करू. जर कोणाचं हॉल तिकीट डाउनलोड झालं तर मी लगेच ते अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येईल. दुसरी गोष्ट, आपले जे अभ्यासाशी रिलेटेड व्हिडिओ, MCQचे व्हिडिओ आहे हे पण आपण सारखे पोस्टपोन करतोय. कारण जसं त्यांनी हे अपडेट केलं तसं त्यांनी प्रोफाईलवर काही नवीन प्रश्न आहे ते पण त्यांनी अपडेट केले. त्यामुळे मागे आपण जेवढे पण प्रश्न जमवले होते ते सर्व प्रश्नांमध्ये आता बदल करावा लागतोय. त्यामुळे आपलं जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ थोडंसं लांबतोय, ते पण आपण लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती. उद्यापासून आपण लगेच जे लेक्चर आहे त्याला आपण सुरुवात करून टाकू. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.